प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना प्रत्येक पक्षाचा मेळावा घेण्यामध्ये लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. परंतु हा मेळावा नक्की कशासाठी आहे त्याच्याबद्दल मात्र नक्की संभ्रमावस्था आहे. कारण महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसनं असं सांगितलेलं आहे की आम्हीच जास्त जागा लढवणार आहोत. याचा अर्थ डायरेक्टली इनडायरेक्टली की उबाठाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे. उबाठाची ताकद ही महाराष्ट्रामध्ये कमी आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून काँग्रेस पक्षानं दिलेली आहे. त्याच्यामुळे हा काँग्रेसला उत्तर देण्यासाठी संकल्प मेळावा आहे, स्वबळावर लढण्यासाठी संकल्प मेळावा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर करून ज्या काँग्रेसनं सावरकरांवर टीका केली त्या काँग्रेसपासून फारकत घेण्याचा हा मेळावा आहे. हे आज संध्याकाळी निश्चित होईल. काँग्रेस असं म्हणते की लोकसभेमध्ये आमचा जास्त जागा निवडून आलेली, त्यामुळे विधानसभेला सुद्धा आम्हीच जास्त जागा लढवणार. काँग्रेस पक्षानं देशाच्या पातळीवर 99 जागा खासदारकीच्या मिळवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या आणि दलित बांधवांच्या जीवावर गैरसमज करून मिळवलेल्या आहेत. पण असं असताना देखील आजपर्यंत त्यांनी साधं वाक्य आभाराचं मुस्लिम बांधवांबद्दल किंवा दलित बांधवांबद्दल ते बोललेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा झाली म्हणून आपण 45वरनं 99पर्यंत गेलो आहे. पण जे सेंच्युरी पूर्ण करू शकले नाहीत ते तर लोकसभेची निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावामध्ये फिरत आहेत. त्यामुळे काँग्रेसचं टेन्शन महाराष्ट्रामध्ये अजिबात आम्हाला नाही. ज्यांचा गैरसमज झाला होता ते पुन्हा एकदा आमच्यासोबत आलेले आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक विधानसभेची 200 जागा जिंकून आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर येऊ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.